नागपुर के नंदनवन कॉलोनी में एक सनसनीखेज और दिल दहला देने वाली घटना सामने आई थी, जिसमें एक युवती ने कमरे में सो रहे अपने प्रेमी को मौत की नींद सुला दिया। चाकू से छाती पर वार कर उसकी हत्या कर दी। इसके बाद खुद को जख्मी कर लिया और प्रेमी द्वारा हमला किए जाने का ढोंग करने लगी। शुरुआत में पुलिस ने उसकी बातों पर विश्वास रखा, लेकिन जब प्रेमी के जख्मों को देखा गया तो साफ हो गया कि उसकी हत्या हुई है। पुलिस ने नांदेड़ निवासी रति देशमुख के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया है। मृतक मुदखेड़ नांदेड़ निवासी बालाजी विनायक कल्याणी बताया गया। बालाजी 1 वर्ष पहले पुलिस भर्ती और स्पर्धा परीक्षा के लिए नागपुर आया था। नंदनवन कॉलोनी में सार्वे के मकान पवन काले नामक युवक के साथ किराए से रहता था। नांदेड़ की ही रहने वाली रति उसकी रिश्तेदार लगती है। वह पांडव कॉलेज में 4थे वर्ष में शिक्षण ले रही है। मामले में घायल युवती का इलाज अस्पताल में जारी है। पुलिस ने इस संबंध में जानकारी दी है। काल दिनांक 4 डिसेंबर रोजी नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील नंदनवन कॉलनी येथे एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघे जण जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्यावेळेला आम्ही घटनास्थळावरती जाऊन पाहिले असता जखमी दोघांनाही मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आले। त्यानंतर मेडिकल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता यामध्ये बालाजी कल्याणी वय 28 वर्ष हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच त्याच्यासोबत असलेली मुलगी हिच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केलेला आहे। जखमी मुलगी आणि मयत मुलगा हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। आदल्या दिवशी रात्रीपासून ते दोघे जण एकाच रूममध्ये राहत होते आणि हे ज्यावेळेला त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी देखील त्यांना ते दोघे जणच रूममध्ये असल्याचे पाहिलेले आहे। यामध्ये तपास केल्यानंतर आणि घटनास्थळाची परिस्थिती तसेच साक्षीदारांचे बयान याच्यावरून जखमी महिला जी आहे तिनेच मृत व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार करून त्याला ठार मारल्याचे दिसून येत असल्याने महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सदर महिला ही औषधोपचार घेत असल्याने ती डिस्चार्ज झाल्यानंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मयत मुलगा आणि जखमी मुलगी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यामध्ये त्या मुलाची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करावं, परंतु मुलीच्या वडिलांनी त्याला नकार दिलेला होता। हेच कारण या पाठीमागे असू शकते की मुलगा लग्नासाठी प्रेशराईज करत असल्यामुळे मुलीने त्याला ठार मारलेले आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबटवार, नागपुर।